आज त्याला ती पुन्हा आठवत होती। वयाच्या 40शीतही तिची छबी समीरच्या हृदयात अगदी तशीच कोरली गेली होती। तिचं नाव मेघना होतं। नावाप्रमाणेच अगदी सुंदर कॉलेज क्वीन होती। दोघं एकमेकांचे अगदी जवळचे मित्र होते। त्या नात्यास काय नाव द्यावे? मैत्रीच्या जरा पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे। कॉलेजमध्ये सगळे त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवत असत। मेघना अतिशय काळजी करणारी, त्याला अभ्यासात मदत करणारी, कधी कधी त्याचा अभ्यास देखील करून देणारी, नोट्स पुरवणारी, घरून निघताना त्याचाही डब्बा न विसरता आणणारी, अशी ही मेघना जीवापाड त्यांची मैत्री जपत होती। कदाचित त्याच्यात थोडी थोडी गुंतलीही होती। तिलाही त्याच्याशिवाय करमेनासं होत होतं। एके दिवशी कॅन्टीनमध्ये सगळे चहा घेत बसले होते। मस्करीत कोणीतरी समीरला बोलले, काय समीर, लास्ट इयर आहे, प्रपोज कधी करणार वहिनींना? समीर, अरे ही आपली मैत्री आहे, हिच्यापेक्षा माझी होणारी सुंदर असेल। माझी चॉईस हटके आहे, मला तिच्याकडे पाहतच बसावे वाटणार। त्याच्या समोरून जाणाऱ्या मुग्धाकडे बघून म्हणाला, ही बघा कशी वाटली तुमची वहिनी? मोकळे हवेत उडणारे केस, चेहरपट्टी अगदी रेखीव, गोरीपान। मुग्धाकडे बघून सगळे जोरात ओरडले, एकदम कडक। समीरला शेजारी टेबलवर मेघना बसलीये माहीत नव्हतं। मेघनाला समीरच्या बोलण्याचा खूप राग आला। चार चौघात समीरने केलेला तिचा अपमान तिला सहन झाला नाही। आज व्हॅलेंटाईनच्या दिवशी त्याला ती मनातल्या भावना सांगणार होती। समीरने तर तिच्या भावनांचा चकाकर केला। त्या दिवसापासून मेघना ना कधी समीरशी बोलली, ना कधी त्याच्याकडे बघितले। समीर मेघना म्हणून मागे येतो, पण त्याला कधी तिने विचारलेच नाही। एकदा मेघना चिडूनच बोलली, माझ्या मागे येत जाऊ नकोस, ती मुग्धा आहे ना, तिच्याकडे जा, मला तुझ्याशी कोणतीही मैत्री ठेवायची नाही। त्या दिवसापासून त्याने तिच्या मागे फिरणे बंद केले। तिला तो जे काही बोलला होता ते तिनेही ऐकलेले आहे, त्याला समजलं। कॉलेजचे दिवस पुढे सरकत होते। त्याला आता दिवसेंदिवस तिची आठवण येत होती। तिचा केलेला अपमान आठवत होता। तिची कितीतरी वेळा त्याने माफी मागितली, पण ती त्याचं ऐकून घ्यायला तयार नव्हती। त्याचं लक्ष ना जीवनात ना अभ्यासात लागत होतं। कॉलेज आता संपत आलं होतं। मेघना तिच्या लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड घेऊन आली आणि त्याच्या हृदयाचे क्षणात ठोके चुकले। तिच्या आईबाबांनी तिचं लग्न ठरवलं होतं। कॉलेज संपताच ती लग्नबिडीत अडकणार होती। आता त्याला तो तिच्यात पूर्ण गुंतल्याचं समजलं होतं। एका चुकीची शिक्षा त्याला एवढी मोठी मिळेल त्याला कधी वाटलंच नव्हतं। त्याच्या हातात लग्नाचं कार्ड देऊन ती नक्की आहे लग्नाला एवढं म्हणून परत गेली। त्यावर पुन्हा तिची आणि त्याची भेट कधी झाली नाही। त्या नात्यात शेवटपर्यंत अबोला दुरावा तसाच राहिला। अल्लडपणात चुकीचं बोलणं त्याला खूप महागात पडलं होतं। आता खूप मुग्धा त्याच्या आयुष्यात येत होत्या, पण तिच्यासारखी काळजी करणारी, त्याला समजून घेणारी, त्याला वेळोवेळी मदत करणारी मेघना मात्र त्यामध्ये दिसत नव्हती। मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।